हरे कृष्णा। हरे कृष्णा. गीतामृतच्या आजच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एकच मिनिट. आय होप माझा आवाज येतोय तुम्हा सर्वांना. काय अडचण असेल तर सांगा प्लीज. खूप दिवसांनी भेटतोय आपण सर्वजण. मध्ये थोडासा यात्रेमुळे दिवाळीमुळे गॅप पडला होता. आता आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय आणि छान वाटतंय तुम्हा सर्वांना तुमच्याशी संवाद साधताना बघून. आणि आता आपण आपल्या ऍक्च्युली भगवद्गीतेच्या आता अंतिम काही चॅप्टर्स मध्ये आलेलो आहोत. येस, थँक्यू प्रतिभा, थँक्यू. सो अंतिम काही चॅप्टर्स आहेत आणि जसे 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 आता एक एक चॅप्टर संपवतोय तसं अजून अजून छान त्याच्यातली रुची सर्वांचीच वाढतीये होपफुली. आणि हे ज्ञान स्वतःच भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान आहे नॅचरली. पण ह्याचा पण आनंद होतोय की आमची गीतामृत मधली टीम आहेत आणि सर्व भक्त आहेत ते पण खूप चांगल्या रीतीने प्रयत्न करतायत सांगण्याचा. आणि श्रोते पण सर्वजण हा दोन्ही बाजूनी गोष्टी असतात ना, त्यामुळे श्रोते पण खूप छान तुम्ही सर्वजण डेली जॉईन होत आहे. इट इज नॉट अ जोक है ना, जोक नाही आहे की कित्येक आय थिंक वर्ष होऊन गेलं आपली सिरीज चालू आहे जवळपास. आणि दररोज दुपारी त्या वेळेला जॉईन होणं कुठलीही गोष्ट ना आजकाल कलियुगामध्ये ना कुठल्याही गोष्टीमधली नियमितता आणि नित्यता हे चालू ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे आजचे जो आपला श्लोक आहे ना तो ह्याच्याशीच म्हणजे कलियुगातले आता आपण याच्यामध्ये सूर असुर हे सगळं पाहतोय. तर आता आजचा जो माझा श्लोक आहे ना तो याच गोष्टींवरती आहे. जस्ट हे वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर पुन्हा मी ह्याला कनेक्ट करते. ओके. सो आज आपण दैव सूर संपद विभाग योग याच्यामधला आपण 6 आणि 7 असे 2 श्लोक पाहणार आहोत. ओके. तर 6वा श्लोक वाचते. दौ दौ भूत सर्गो लोकोऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तर्षः प्रोक्तम आसुरम पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. आपण त्याच्या आधीचे जे सर्व श्लोक होते पहिल्या 3 आणि 4 3 श्लोकांमध्ये 26 गुण सांगितलेले आहेत भगवंतांनी. दैवी 26 गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे दंभ 6 गुण सांगितले. आणि मग त्याच्यानंतर 5व्या श्लोकामध्ये काल दीपाली माताजींनी पण खूप छान क्लास घेतला. त्यांनी सांगितलं की दैवी गुण कसे मोक्षदायक असतात आणि आसुरी गुण कसे बंधनकारक असतात. आणि ते हेही सांगतात की तू चिंता करू नकोस कारण तू दैवी गुणांचा जन्मलेला आहेस ना. आणि आता आजच्या श्लोकामध्ये सांगतायत की तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक मी वर्णन केलंय आणि आता माझ्याकडून तू आसुरी गुणांचे विवरण आहे. बघा आता आपण या चॅप्टर मध्ये तसं बघायला गेलं तर जवळपास 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी आपले 26 गुण संपवले. आणि त्याच्यानंतरच्या जवळपास आय थिंक 13 का 14 श्लोकांमध्ये ना 10 ते 18 असुरांचं हे सांगितलंय.
की सगळे त्यांचे पहिल्या 1 ते 9 मध्ये गुण सांगितलेत सगळे. आणि 10 ते 18 मध्ये असुरांचे काय कार्य करतात ते. आणि मग त्याच्यानंतर त्याचं फळ काय येतं त्या असुरांना, असं वर्णन केलं. म्हणजे एकंदरीत पाहिलं आपण तर ह्यातला एक या चॅप्टर मधला एक छोटासा पोर्शन दैवी गुणांबद्दल सांगितलेला आहे आणि मोठा पोर्शन आहे तो असुरी गुणांसाठी सांगितलेला आहे. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात, फारसं सांगण्याची गरज नाही. पण माझ्यासाठी मी रिपीट करते की कारण हे कलियुग आहे. भगवंताला माहिती आहे ना, आता इथून पुढे कलियुग सुरू होणार आहे. आणि कलियुग हा म्हणतात तसं दोषांचा सागर आहे. आसुरी गुण हे नॅचरल आहेत, म्हणजे त्याच्यासाठी फार काही आपल्याला प्रयास करावे लागत नाहीत. ते नॅचरलीच इम्बाईब होतो आपण समाजातून, आजूबाजूच्या वातावरणातून. आपण ते नॅचरली पिकअप करतो. हृदयात तर असतातच आणि नॅचरली पिकअप करून त्याला खतं पाणी मिळतं. हं? तर त्यामुळे भगवंत जास्त इलॅबोरेट आपल्याला आसुरी गुणांवरती करतायत, जेणेकरून आपण त्याच्यापासून धडे घ्यावेत की नाही बाबा मला हे नाही करायचंय. काय करायचंय, काय गुण हवेत, हं? हे सांगितलं. हे थोडक्यात सांगितल्यानंतर जास्त इलॅबोरेट कशावर करतात, हे नको आहेत. ह्याच्यापासून आपल्याला 4 हात लांब राहायचंय. हं? तर असं भगवंत सांगतात की आता माझ्याकडून तू आसुरी गुणांचं वर्णन ऐक. ह्या 6व्या श्लोकामध्ये. ओके. सो 7व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, हं? एकच मिनिट. 7वा श्लोक आपण बघूयात. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनसा विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हं? असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये. प्रवृत्तीच्या निवृत्तीच्या. प्रवृत्तीचे म्हणजे काय करावे, ओके, आणि निवृत्तीचे म्हणजे काय करू नये. हे जाणत नाही. ओके, हे जाणत नाही. शुचिर्भूतपणा, न शौचम. शुचिर्भूतपणा म्हणजे स्वच्छता. हं? नपि चाचारो, म्हणजे की न अपि आचारः म्हणजे की सदाचार, कसं वागावं. हं? आणि न सत्यम, की त्यांच्यामध्ये सत्यता म्हणजे ट्रुथफुलनेस हे त्याच्यामध्ये आढळत नाही. ओके. सो 3 महत्वाच्या गोष्टींवरती भगवंत ह्याच्यामध्ये एनलाइट करतात किंवा अधोरेखित करतात. एक तर काय असतात आसुरी वृत्तींचे, की त्यांना काय करावं, आणि काय करू नये. म्हणजे टू डू डू डूची लिस्ट आणि नॉट टू डूची लिस्ट, हे त्यांना काहीच कळत नाही. त्यांना त्यांना असं वाटतं की हे जे नॉट टू डू आहे किंवा जे करायचं नाहीये, तेच त्यांना त्यांच्या आयुष्यात महत्वाचं वाटतं. है ना. जे ऍक्च्युली शास्त्रांप्रमाणे करायचं नाहीये तेच त्यांना महत्वाचं वाटतं. का महत्वाचं वाटतं? कारण ते शास्त्रच वाचत नाहीत. है ना. शास्त्रच वाचत नाहीत. आणि कारण त्यांची आणि वाचत नाहीत. आणि बरं ठीक आहे, तुम्ही स्वतः वाचत नाही, तुम्ही स्वतः जाणून घेत नाहीये. पण जर सपोज तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यांची त्याच्यावरती श्रद्धा पण नाही. म्हणजे हे काय आहे, जुने पुराणे ग्रंथ आहेत, कुणी सांगितलंय, कुणी बघितलंय, असं करून ते शास्त्रांची अवहेलना करतात. खरं जर तसं जर पाहायला गेलं तर मी हे आधी पण सांगितलं होतं की ही जी सगळी शास्त्र आहेत ना, हे खरं आपले सगळे मॅन्युअल्स आहेत. मशीन बरोबर कसे मॅन्युअल्स येतात. एक तर आपण जर ते मॅन्युअल्स नीट वापरले तर ते मशीनचा आपण पूर्ण उपयोग करू शकतो. आणि जर ते मॅन्युअल्स नुसार आपण ते मशीन नाही वापरलं, तर एक तर त्याचा अंडर यूज होतो. किंवा ते इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट असेल तर ती खराब होते. है ना. म्हणजे त्याचा नीट थोडक्यात उपयोग होत नाही. तर ही जी शास्त्र आहेत ती ऍक्च्युअली मॅन्युअल्स प्रमाणे आहेत. परंतु हे आसुरी लोक आहेत ते शास्त्रांचा कधी अभ्यास करत नाही, शास्त्रांच्या वचनांनुसार त्यांचं जीवन जगत नाहीत. त्यामुळे त्यांना अं, करू काय करावं हे कळत नाही आणि काय करू नये हे पण कळत नाही. त्याचं महत्व समजत नाही. खरं तसं बघायला गेलं तर आपली एवढी मोठी परंपरा आहे, आपली एवढे सुंदर सुंदर सगळी शास्त्र आहेत, की अननोईंगली नोईंगली जर तुम्ही त्या शास्त्रांनुसार जर वचनांचं पालन केलं तर लाभ होतोच होतो. पण जरी तुम्ही अननोईंगली म्हणजे अजाणतेपणे सुद्धा जर केलं तरी सुद्धा त्याचा लाभ होतो तुम्हाला. ह्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी होती. श्रील प्रभुपादांकडे मी एका त्यांच्या मित्राला प्रसादाला बोलवतात, ओळखीच्यांना त्यांना बोलवायचं असतं बरेच दिवसांपासून. तर तो मुसलमान असतो. आणि मग प्रभुपादांनी प्रसादाला बोलवल्यानंतर प्रभुपादांच्या लक्षात येते की आज तर आहे एकादशी.
आणि मग त्या म्हणतात "ओ, मग त्या म्हणतात की एकादशीच्या दिवशी ह्याला बिना नॉन एकादशी अन्न कसं काय बरं आपण ह्याला खायला द्यायचं है ना. ते म्हणतात की सॉरी, मी तुला आज नाही जेवण देऊ शकत आहे कारण आज एकादशी आहे. हं. तर तो मुसलमान मित्र म्हणतो की त्यांना मी पण एकादशी फॉलो करतो. हं. असं. तर प्रभुपाद म्हणतात कसं काय तुम्ही फॉलो करता एकादशी. तर ते सांगतात की एक दिवस अ, एक दिवस असंच ते म्हणाले की माझं आणि माझ्या बायकोचं भांडण होतं. हं. आणि मी त्या दिवशी जेवणच करत नाही. हं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नाही, सॉरी सॉरी असे नाही आहे. एक दिवस काय होतं की ते म्हणतात की मी एक रस्त्याने जात होतो आणि मला असे एक दोन खूप काळे असे कभिन्न आणि असे एकदम खराब हे असलेले दोन व्यक्ती दिसतात. हं. आणि ते व्यक्ती एकमेकांमध्ये बोलत असतात. हं. ते एका शेटजीच्या गेटपाशी बसलेले असतात आणि ते म्हणतात की आता आपण येऊन पुढच्याच आठवड्यापर्यंत ह्याला येऊन आपल्याला घेऊन जायचंय. हं. आणि मग तो व्यक्ती विचार करतो की कोण असतील हे लोक, काय असतील आणि ह्यांना कुठं घेऊन जायचं ह्यांना. त्या उत्सुकतेपोटी ते जो दिवस म्हणालेले असतात ना, ते बरोबर त्या दिवशी तो व्यक्ती पण तिथे जातो, की हा मुसलमान मित्र पण तिथे जातो, हो की बघायला काय येते. आणि मग तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे दुसरे कोणी हे साक्षात यमदूत आहेत. ओके. आणि ते त्या शेटजीना घ्यायला आलेले आहेत. हं. पण मग तिथं तो परत त्यांचा संवाद ऐकतो. अरे, आज आहे द्वादशी. हं? पण ह्यांनी तर काल एकादशीच्या दिवशी काहीच खाल्लं नाहीये. हं? आणि ह्यांनी तर उपवास याच्याकडनं घडलेला. ऍक्च्युली तो उपवास कसा घडलेला असतो, तर त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालेलं असतं. त्यामुळे तो त्या दिवशी काही जेवण करत नाही. म्हणजे असं काही नाही की एकादशी आहे म्हणून खात नाही. बायकोच्या भांडणामुळे तो जेवण करत नाही. हं? आणि अशा प्रकारे त्याची इनडायरेक्टली एकादशी घडते. आणि त्याचा फायदा त्याला होतो आणि त्याच्या त्या एकादशी घडल्याच्या पुण्यामुळे ते यमदूत तिथून निघून जातात. मग तो मुसलमान मित्र म्हणतो की मी जेव्हा हे साक्षात अनुभवलं, हं, तेव्हापासून मी एकादशी करतो. त्यामुळे तू आज मला एकादशी प्रसाद देऊ शकतोस. हं. तर अशी ही आपली एवढी महान शास्त्र आहेत. हं. परंतु कलियुगामध्ये इतकी असुरता, इतके असुरी प्रभाव एवढा वाढलेला आहे ना, कलियुगाचाच म्हणजे ओव्हरऑल एवढा प्रभाव वाढलेला आहे ना, हं, की आपल्याला या शास्त्रांचं महत्व समजत नाही. हं. आणि त्यांच्यावरची श्रद्धा पण आपल्याला तेवढी आपली बळकट होत नाही. कधी कधी मनात संशय होतो काय ते गीतामृत रोज का बरं आपल्याला लावायचंय. आणि मग पुन्हा पुन्हा तेच 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 हरिनाम घ्या, भगवद्गीता वाचा, तेच 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 सांगतात काय तेच 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 ऐकून. सो अशा प्रकारे ह्या ज्या प्रवृत्ती असतात ना, ते आपली शास्त्रांवरची जी श्रद्धा आहे ना, तुमची नाही बाकीच्यांचं, ते आपली शास्त्रांवरची श्रद्धा ना हळू 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 कमी करतात. हं? आणि मग एकदा का आपण शास्त्रांपासून भरकटलो ना, मग त्याला त्या जीवनाला सुकाणू नसतो ना, कशीही कुठेही आपली विचारधारा कुठेही कसंही जीवन भरकटत जातं. ह्याच्यासाठी शास्त्र वाचन करणं खूप 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 महत्वाचं आहे. तरच मग आपल्याला हा असुर कसे गोंधळलेले आहेत ना, की त्यांना प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या त्यांना कळत नाहीये. तर मग आपण ह्याच्यातून शिकायचंय की आपल्याला तसं नाही व्हायचंय. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला केव्हा काय करायचं आणि आपल्याला केव्हा काय करायचं नाही, हं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपले हे जे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम, जितकं आपल्याला हे शास्त्रांबद्दल आपल्याला माहिती घेता येईल, त्याच्याप्रमाणे त्याचे प्रिन्सिपल्स आपल्याला जेवढे आपल्या जीवनात उतरवता येतील ह्याचा आपण नक्की नक्की प्रयत्न करायचा आहे. ओके. सो आय होप ही पहिली लाईन तुम्हाला कळाली. हा, प्रवृत्तींच निवृत्तींच जना न स विदुरासुरा. ओके. आता दुसरी, न शौचम नापि न च आचारो न सत्यम तेषु विद्यते. न शौचम, है ना. शौचम हेच स्वच्छता. सो स्वच्छता दोन्ही प्रकारची असते, एक्सटर्नल स्वच्छता आणि इंटरनल स्वच्छता. तर आता ह्या दोन्ही स्वच्छता दे गो हँड इन हँड. म्हणजे की जसं की इंटरनल स्वच्छता ही जपानी असोसिएशननी ही आपली आंतरिक शुद्धी हृदयाची होते. पण ह्याच्याबरोबर एक बाह्य स्वच्छतेला देखील तेवढंच महत्व आहे, है ना. आंघोळ करून शुचिर्भूत होऊन भगवंतांचा ऑल्टर उघडून फोटो पुसून दिवा लावून तो जप करणं, है ना. आणि तसंच बेडमध्ये थांबायचं, ब्रश नाही तो. सो तोच जपा केला त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये निश्चित फरक असतो. ऍक्च्युली खरं तर ना, आपल्या संस्कृतीमध्ये ना म्हणजे पूर्वीच्या काळी हे सडामार्जन करणं, त्याच्यानंतर लवकर उठणं, पूजा करणं, लवकर आंघोळ करणं, हे आपल्या संस्कृतीमध्ये ऍक्च्युली होतच.
पण हे इंग्रजांनी हे सगळे घोळ केलेले आहेत. है ना, बेड टीची कन्सेप्ट आणली त्यांनी, की ब्रश न करताच बेडवरतीच चहा घ्यायचा. ह्या सगळ्या इंग्रजांनी आणलेल्या गोष्टी आहेत. आणि ह्याचं खूप वाईट वाटतं की आजचा समाज हा कसं इंग्रजांचं म्हणजे त्यांनी दिलेल्या कल्चरचं किंवा वेस्टर्न कल्चरचं कशा प्रकारे अंधानुकरण करतोय. हं? ह्या सगळ्या सिस्टीम वरती ना मला प्रभुपादांबद्दलचा एक आदर ना नेहमी खूप दुणावत जातो. है ना, की प्रभुपाद सुद्धा ज्या वेळेला अमेरिकेला गेले, हं, तेव्हा ते जे सगळे हिप्पी लोक होते ते असेच होते ना, म्हणजे आसुरी. आय मीन त्यांची लाईफस्टाईल तरी तशी होती सगळी. आंघोळ करायचे नाहीत, आठवडे आठवडे आंघोळ करायचे नाहीत, ते कपडे बदलायचे नाहीत. तेच ते तसेच कपडे घालायचे, धुवायचे नाहीत कपडे. असे ते सगळे हिप्पी लोक होते. सो तुम्ही कल्पना करा की अशा प्रकारच्या हिप्पी लोकांना प्रभुपादांनी वैष्णव बनवलं. हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ती प्रोसेस जी आहे ती किती त्यांना किती अवघड असेल. है ना, ती प्रोसेस त्यांना ह्या न आंघोळ करणाऱ्या, न कपडे धुणाऱ्या लोकांना, हं, ही स्वच्छता, है ना, या आसुरी ह्याच्यामध्ये गेलेल्या सगळ्या लोकांना बेसिक शारीरिक स्वच्छता, बाकी चॅन्टिंग हे त्या गोष्टी तर दूरच राहिल्या, पण ह्या बेसिक शारीरिक स्वच्छतेच्या गोष्टी सुद्धा सांगणं हे किती प्रभुपादांनी तसं खरं किती मोठी गोष्ट केली आहे. मध्यंतरी पण आम्ही एका फॉरेन कंट्रीमध्ये गेलो होतो. तर त्यावेळेला सुद्धा तेव्हा जेव्हा जवळून मी त्या म्हणजे एक दोन गोष्टी सांगते की आपण आता जस्ट बोललो आपण, की प्रभुपाद अमेरिकेला गेले आणि त्यांनी हिप्पींना हॅपी बनवलं आणि त्यांनी फॉरेनर्सला एवढं कन्वर्ट केलं, एवढा छान त्यांनी प्रचार केला. सो हे आपण वाचतो आणि ऑफकोर्स ते वाचून देखील आपल्या मनामध्ये प्रभुपादांबद्दलचा आदर प्रेम खूप वाढतं. हं? पण जेव्हा आपण त्याची अजून डेप्थ कधी जाणवते माहिती, जेव्हा तुम्ही त्या लोकांना खूप जास्त जवळून पाहता, त्यांच्या देशात जाऊन ज्या वेळेला तुम्ही पाहता ना, म्हणजे मी ज्या वेळेला त्यांची ती लाईफस्टाईल आणि त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, म्हणजे ते असे साधं एस्केलेटरवरनं जाताना सुद्धा मोबाईल सारखा हातामध्ये मोबाईल, एकमेकांशी बोलणं, वागणं, राहणं, कपडे म्हणजे अगदी नावापुरतेच अंगावरती घातलेले. तर ज्या वेळेला मी त्या लोकांना जवळून पाहिलं, हं, आणि त्या बॅकग्राऊंड वरती ज्यावेळेला आम्ही तिथल्या एका लोकल मंदिरात गेलो आणि तिथे ते चायनीज ज्यावेळेला आम्ही भक्त पाहिला ना, त्यावेळेला मला प्रभुपादांबद्दलचा आदर अजून वाढला. म्हणजे त्याची खोली अजून जाणवली की काय महान कार्य केलंय प्रभुपादांनी, की ह्या आसुरी प्रवृत्तीमधल्या लोकांना त्यांनी एवढे छान भक्त बनवले. याचा अर्थ भारतातले काही दैवी आहेत असा अजिबात भाग नाहीये, पण या बेसिक स्वच्छतेच्या गोष्टी तरी आपल्याकडे आहेत, परंतु आपल्याकडे सुद्धा त्या इंग्रजांच्या प्रभावामुळे आपण सुद्धा आपलं जे ओरिजिनल कल्चर आहे, आपली जी मूळ सांस्कृतिक संस्कृती आहे, ती सगळी विसरून आपण पण त्याच्याकडे चाललोय, नाही का. सडा मार्जन रांगोळी, ऍक्च्युली खूप छान त्यांनी एक शुचिता निर्माण होते. तर आज तुम्ही सगळे माताजीच आहात, तर म्हणतो ना आपण एक फुल न फुलाची पाकळी, तसं आपण पण थोडाफार प्रयत्न करत जाऊ, है ना, आपण सर्वजण. आय होप सकाळी लवकर आंघोळ तर तुम्ही सर्वजण करत असालच, आणि भगवंतांचं पूजा अर्चा पण करत असाल. तर त्याचबरोबरीने तुम्ही सगळेजण करत असाल, माझ्याकडनं होत नाही एवढं, पण एक दारापाशी एक छोटंसं काहीतरी मे बी एक छापाची का असे ना, पण एक छोटीशी रांगोळी, एखादा दिवा, असं आपण जर थोडं सुरू केलं तर आपण ह्या श्लोकातून लाईक ती एक गोष्ट आपण एक सुचिता, है ना, आपण मधला त्याचा एक स्टँडर्ड अजून वाढवू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजूनही एक अशी गोष्ट येते, की जसं आंतरिक स्वच्छता, है ना, आंतरिक स्वच्छता आपण जपानी करू शकतो, है की नाही. तर ह्याचा पण तो एक बॅलन्स म्हणतात ना, की कधी कधी कसं होतं की अति पण महत्व, म्हणजे नुसतंच फक्त बाह्य स्वच्छतेला जास्त महत्व, आणि आंतरिक स्वच्छतेला कमी महत्व, हे पण योग्य नाही, है ना. आता हे सगळं भांडी धू, हे धू, ते धू, ते धू, आणि मग सकाळचा वेळ तुम्ही जपाला देतच नाही, त्याच्या सकाळचा वेळ तुमच्या चॅन्टिंगला द्यायच्या ऐवजी तुम्ही नुसतीच मग खूपच अतिच स्वच्छता करत बसलाय. सो देर हॅज टू बी अ गुड बॅलन्स, है ना. डू द निडफुल, है ना, प्रभुपादांचं एक खूप छान वाक्य, हे तुम्ही आज लिहून ठेवा, डू द निडफुल. जे काही गरजेचं आहे तेवढं तुम्ही केलंच पाहिजे. कुठल्याही गोष्टीला म्हणजे आध्यात्मिकतेला देऊ शकता, पण या गोष्टींमध्ये पण त्याला अति पण त्याचं करायचं नाहीये. सो जेवढी गरजेची आहे, ती बाह्य स्वच्छता करणं महत्वाचं आहे, आणि आंतरिक स्वच्छता ती आपली आपली स्वतःला आपल्यालाच करायची आहे. आणि इव्हन ह्या गोष्टींचा जो सगळा प्रभाव आहे ना, हा तुमच्या कौटुंबिक वातावरणामध्ये देखील फरक पडतो.
है ना, तुमची आंतरिक स्वच्छता आणि तुमची बाह्य सुचिता, ह्या जर दोन्हीचा तुमचा बॅलन्स जर व्यवस्थित असेल, सो त्या गोष्टींचा तुमच्या व्हायब्रेशन्स वरती, घरातल्या ह्याच्यावरती पण एक खूप चांगला नक्कीच इफेक्ट येतो. आणि तुमच्या स्वतःच्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सुद्धा खूप छान. मला आठवतंय, आमचं नाशिकला ना आमच्या कझिन्सचं सगळ्यांचं गेट टुगेदर होतं. आणि माझी एक बहीण वाशीला राहते. तिच्याकडे जस्ट इनिशिएशन झालं. तर आम्ही खूप जण होतो ना घरामध्ये, आणि त्या मनाने बाथरूम्स कमी होते. तर ती आपली नुसती तिच्या बॅग्स कपडे घेऊन इकडून तिकडून इकडून तिकडून पळत होती, अशी इकडे तिकडे इकडे तिकडे. मला हे करायचे. मी म्हटलं, दीप्ती काय होती? म्हणजे अगं मला चॅन्टिंग करायचं ना छोटी दीदी, दीदी. तर मी म्हटलं, हा मग ठीक आहे, तुझा आंघोळीचा नंबर येईपर्यंत तू म्हणजे रिकाम ना ना ना. ती म्हणाली, आमच्या काउन्सिलर्सनी मला स्ट्रिक्टली आम्हाला हे केलेलं आहे की जे काही चॅन्टिंग करायचं ते आंघोळ करूनच करायचं. म्हटलं वा, व्हेरी गुड. मग माझी माझी दुसरी एक बहीण आहे, ती शी इज ऑल्सो डिवोटी. ती म्हणाली, तिला बिघडवू नकोस, ती करते ना सगळ्या राऊंड आंघोळ करून, सो लेट हर डू दॅट. मी पण त्या इमर्जन्सी सिच्युएशनला मिळून म्हणून म्हटले होते. पण मी पाहते ना एकंदरीतच, म्हणजे ती वाशीला राहते. पण त्यांच्या कॉंग्रिगेशन मध्ये एक ओव्हरऑल ना खूप छान त्यांनी स्टँडर्ड सेट केलेले आहेत सगळ्याच गोष्टींचे. म्हणजे डीटी वर्शिपचे सुद्धा, डेली चॅन्टिंगचे सुद्धा. तर आपण अशा डिवोटीज कडनं नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो. आणि आपण काही गोष्टी ठरवू शकतो की नाही, या एवढ्या एवढ्या गोष्टी माझ्या झाल्यानंतरच मी जपा करेन. ज्यांची ब्राह्मण हे झाले त्यांच्यासाठी तर ते असतंच, परंतु ह्याच्यामध्ये इनिशिएशनचा भागच येत नाही. इव्हन फर्स्ट इनिशिएशन झालं असो अगर नसो, भगवंतांचं नाव घेण्यासाठी तसे तर काहीच नियम नाहीयेत. अगदी टॉयलेटमध्ये बसून सुद्धा लाईक यु नो हे घेतात, नाव घेता येतं, त्याचाही काही भाग नाहीये. परंतु त्याचा ह्या कलियुगामध्ये म्हणतात ना की त्याचा एक चांगला इफेक्ट येण्यासाठी आपण जेवढे आपले स्वच्छतेचे स्टँडर्ड्स, आपले एक्सटर्नल स्टँडर्ड्स आहेत हे वाढवू, त्याचा तेवढाच त्याचा इफेक्ट काही प्रमाणात का असेना, पण आपल्या इंटरनल शुचिता वाढवायला ह्याचा आपल्याला उपयोग होईल. नक्कीच. सो न शौचम, न अपि न अपीच आचारः, ही सदाचार, की त्यांच्यामध्ये हा सदाचार कधीच आढळत नाही. तसं जर आपण बघायला गेलं की हे जे पूर्वीचे जे सगळे असुर होते, कंस म्हणा, रावण म्हणा, कंसाचं जर तुम्ही घेतलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की तो किती म्हणजे ते किती तो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या वागण्याचा, तो किती हे आहे, काय म्हणतात त्याला, हलणार आहे. म्हणजे त्याला स्टॅबिलिटीच नाही कुठल्याही प्रकारची, त्याच्या वागण्याला कसलाही बेस नाही, बेसलेस. की तो हिचा देवकीचा रथ कंस घेऊन चाललाय. कशासाठी घेऊन चाललाय? तर लोकांना दाखवायला, हं? लोकांना दाखवायला की बघा माझं माझ्या बहिणीवरती किती प्रेम आहे. मी एक राजा आहे, एवढा मोठा, तरी देखील मी सारथ्य करतोय तिच्या रथाचं, कारण मी एक खूप चांगला व्यक्ती आहे, एका माझ्या बहिणीवरती माझं खूप चांगलं प्रेम आहे. आणि क्षणात ती आकाशवाणी झाली की क्षणात त्याने त्याची तलवार बाहेर काढली, डायरेक्ट मारायलाच, म्हणजे मधला आदला काही प्रकारच नाही. अरे 2 मिनिटापूर्वी, काही सेकंदापूर्वी दाखवायला, म्हणजे याचा अर्थ लक्षात येईल की ते प्रेम वगैरे काही नाहीये. तो जे काही सारथ्य करत होता ते फक्त इट वॉज ऑल शो. आणि जशी ती हे झाली, आकाशवाणी झाली, तसा तो सगळा तो मुखवटा जो होता शोचा, तो सगळा गळून पडला आणि आतली आसुरी प्रवृत्ती बाहेर आली. सो अशा प्रकारे असुरांचा ना, त्यांचा इतका तो टॉटरिंग प्लॅटफॉर्म आहे ना, की त्यांच्या कुठल्याही प्रकारची अशी हे नसते स्वतःची वैचारिक सदाचार म्हणतात ना, सदाचारासाठी लागणारी जी वैचारिक बैठक आहे ती नसते. है ना. तर आपण काय केलं पाहिजे ह्याच्यातून, आपण आपली वैचारिक जी बैठक आहे ती आपण स्ट्रॉंग केली पाहिजे, है ना. म्हणजे की कुठल्याही प्रलोभनांना आपण बळी नाही पडलं पाहिजे. जसं की आता सध्या खूप निवडणुकीचं वारं चालू आहे ना, उद्या मतदान आहे. तर एक पक्ष हा म्हणेल की मी तुम्हाला हे देतो ते देतो, लगेच चालले लोक सगळे पण ते, पण त्याच्यापेक्षा जास्त देतो की लगेच तिकडे चालले पण. हे असं करण्यापेक्षा ना की नाही, मला काय वाटतंय की माझ्यासाठी माझ्या समोर कुठली योग्य व्यक्ती कोण आहे, किंवा काय जे असेल ते योग्य विचारसरणी काय आहे, तर हे जे असले जे लाभ आहेत
हे इकडे देतो ते तिकडे देतो, ह्याला मग तुम्हाला तुमची स्वतःची विचारांची बैठकच नाही ना. सो आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये चांगली चांगली प्रगती करण्यासाठी ही विचारांची बैठक असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग म्हणतात ना, आपडी तपडी गुळाची पापडी, कधी हे कधी असं, कधी असं कधी तसं. असं नाही पाहिजे. ती एक जी स्टॅबिलिटी आहे, ती स्टॅबिलिटी असणं ना खूप महत्वाचं आहे. तरच आपण आता आहेत त्या लेवल पासून हळूहळू 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 आपली लेवल वाढू शकते. नाही तर इस्कॉन मध्ये जॉईन होऊन 20 वर्ष होऊ देत, 25 होऊ देत, 30 होऊ देत, 40 होऊ देत, जर आपली विचारांची बैठक जर स्ट्रॉंग नसेल, जर आपण जर असे इकडं कधी असं कधी तसं, आज असं उद्या असं परवा तसं केलं तर इट्स ऑफ नो यूज है ना. इट्स ऑफ नो यूज. सो टू बिकम सिरियस इन अवर स्पिरिच्युअल लाईफ आपला विचारांचा बेस खूप स्ट्रॉंग पाहिजे. ह्याच्यामध्ये आता हे जे पुढचं आहे ना त्याला पण आपण जोडून घेऊ शकतो की सदाचार आणि सत्यम है ना. न सत्यम तेषु विद्यते, की त्यांच्यामध्ये सत्यता नसते. मग आता हे सदाचार हे सगळे एकमेकांशी जोडल्याच गेलेल्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स आपण जे म्हणतोय की ही विचारांची बैठक जी आहे त्याच्यामधला एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सत्यता. तर ही सत्यता, ही सत्यता आपल्या आयुष्यामध्ये आपण फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. भले तुम्हाला स्वतःला त्रास झाला तरी देखील, तुम्हाला स्वतःला जरी त्याच्यासाठी त्रास झाला तरी सुद्धा तो तुम्ही सहन केला पाहिजे. ना की तुम्ही मला त्रास होतोय म्हणून मी सत्याची बाजू घेणार नाही किंवा व्हॉटेव्हर, तसं कधीच नाही केलं पाहिजे. बिकॉज अल्टिमेटली सगळे हिशोब हे आपल्या नावाने सगळे लिहिलेले असतात भगवंतांच्या दारी, भगवंतांच्या चरणी. सगळ्यांचे आपले हे लिहिलेले असतात. त्यामुळे आपण ही सत्यता जी आहे ती आपण बाळगली पाहिजे. तर आता आय मीन आपल्यासाठी काय फार मोठ्या परीक्षा नसतात ही सत्यता फॉलो करण्यासाठी. आपल्यासाठी भगवंत आपल्याला बघूनच आपल्या छोट्या 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 गोष्टी देत असतात. अगदी डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो. आता त्याचं असं असं पण एक गंमतशीर उदाहरण आहे ना. जसं की चैतन्य महाप्रभूंनी ज्या वेळेला रूपा आणि सनातन गोस्वामी यांना बोलवलं होतं दरबारात या म्हणून, तर त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला की आम्ही आजारी आहेत आणि आम्ही येऊ शकत नाही. सो हे असत्य आहे पण ते दॅट इज फॉर द हायर कॉज. ते हायर कॉज साठी आहे है ना. जसं की इव्हन धर्मराज युधिष्ठिराने देखील नरोवा कुंजरोवा असं म्हटलं होतं त्यांनी. दॅट वॉज फॉर द हायर कॉज. सो आपण आपल्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये आपल्या भक्त समूहामध्ये किंवा तुम्ही घरामध्ये किंवा तुमचं जे काही सोशल सर्कल असेल त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला जमेल तेवढा आपण हे सदाचार, ही सत्यता, ही शुचिर्भूतपणा ह्याचं आपण नक्कीच फॉलो केलं पाहिजे है ना. आणि तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या आसुरी प्रवृत्ती जर तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे संतांच्या संघाने असोसिएशनमुळे हे आपल्या आसुरी प्रवृत्ती सुद्धा हे हळूहळू कशा कमी होतात. की जसं की ती जी वेश्या गेली होती हरिदास ठाकूरांकडे, तिला पाठवलं होतं हरिदास ठाकूरांना बदनाम करण्यासाठी है ना. आणि ती आसुरी प्रवृत्तीनेच गेली होती ना ती सुद्धा. पण जस्ट हरिदास ठाकूरांचा त्यांनी केलेला तो पवित्र नामजप ऐकून त्यांच्या त्या पवित्र सानिध्याने तिच्यातले आसुरी प्रवृत्ती ती नष्ट झाली. सो आपल्यासाठी सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्यातल्या सुद्धा ह्या ज्या काही आसुरी टेंडन्सी आहेत, असत्याला साथ देणं म्हणा किंवा जे काही आहे, असं काही नाहीये ना की प्रत्येकामध्ये असतात. प्रत्येकामध्येच कमी जास्त प्रमाणात हे गुण असतातच. शेवटी कलियुग आहे. सो असं काही नाही की मी पूर्वी असत्य काही लाईक केल्यात गोष्टी किंवा माझ्यात अजूनही आहेत सो मी काय एकदम टाकाऊ होणार का, नाही अजिबात नाही. बिकॉज म्हणतात ना चैतन्य महाप्रभूंची जी मुवमेंट आहे किंवा हे जे शास्त्र वचन आहेत, ही जी प्रोसेस आहे ही खूप आशादायक आहे, ही खूप होपफुल आहे.
हं? आता कार्तिक यात्रेमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी जगाई मदाईची जी स्टोरी सांगितली है ना, किती अनंत पाप केले, ते अनंत वेळा ते खोटं बोलले असतील, काही सदाचार नाही, शुचिर्भूतपणा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, नथिंग, 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 काही त्याच्यातला लवमात्र पण त्याच्यामध्ये नव्हता. परंतु हं, परंतु भगवंतांची कृपा, त्याच्यामुळे ते एवढे मोठे आसुरी प्रवृत्ती सुद्धा शेवटी ते भक्त झाले. सो आपल्यामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात जगाईमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात हे सगळे आहेतच, म्हणजे पूर्वीच्या जगाईमध्ये. हं. पण आपण आशा न सोडता आपण नेहमीच या ही जी प्रोसेस आहे, की आसुरी गुण कमी करायचे आणि दैवी गुण आपल्या स्वतःमधले वाढवायचे. ह्याच्यासाठी ही इंटरनल शुद्धता, ही एक्सटर्नल शुद्धता, म्हणजे आंतरिक शुद्धता, बाह्य शुद्धता, ह्याचा हे करून आपण हळूहळू हळूहळू नक्कीच याच्यावरती प्रगती पथावरती आपण प्रगती करू शकतो या पथावरती. हं? ओके. कसं आहे ना, की हे जे सगळे कलियुग आहे, या सगळ्या कलियुगामध्ये आहे ना, की आय मीन आपण सकाळी उठल्यापासूनच हे सगळे सूर असुर पाहत असतो है ना. उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली बाहेरच्या जगातून काय मिळतं, तर न्यूजपेपर. आता आजकाल तर नुसतं युट्यूबला काही लावायचा अवकाश की हेडलाईन्सच्या न्यूज सुरूच होतात. त्याच्यातून काय आपण बघत असतो, सगळं हेच ना, हे सगळं असत्यावरतीच भरलेल्या सगळ्या बातम्या असतात है ना. 70% बातम्या ह्या सगळ्या असत्यावरती असतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये है ना, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला वैकुंठाचा जो मूड आहे किंवा आपल्याला हा भक्तीचा जो मूड आहे, तो येणं तसं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण मी जसं मगाशी म्हटलं तसं, की जसं असोसिएशन, या सगळ्या सुचिता ह्यांचा आधार घेऊन आपण प्रोग्रेस करणं खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली पूर्वीच्या काळी मला ह्या स्वच्छतेवरून जस्ट एक गोष्ट आठवली. की मी जे मगाशी सांगत होते ना, त्याला एक पॉइंट जस्ट आठवला आता, की आपण असं म्हणत होतो की पूर्वी उठल्यानंतर पहाटे उठायचं एकतर. आता अशा तर पहाटे उठणं हे सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. पहाटे उठून स्नान करायचे आणि सगळं करायचे. आणि पूर्वीच्या काळी इव्हन टॉयलेट सुद्धा ना खूप दूर असायचे घरापासून, है की नाही. आणि त्या व्यक्ती पहिल्यांदा उठल्यानंतर पहिल्यांदा पृथ्वीला नमन करायचे. मला आता जस्ट ब्लॉग बसलाय, तो श्लोक कुठला बरं, मला नंतर सांगा तुम्ही. धरणी मातेला नमन करायचं. आणि टॉयलेट साठी लांब जायचे. मग येऊन सगळे साफसफाई करायची, मग स्नान करायचं है ना. हं? ह्या गोष्टी आता खूप दूर व्हायला लागल्यात. आता अगदी स्वयंपाकखोलीमध्येच इथंच कधी कधी टॉयलेट, आता त्याला पर्याय नाही. मुंबईमध्ये तर खूप छोटी छोटी घरं असतात, सो ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. पण आपण म्हणतो ना की वेस्टर्न इयर्सचं ब्लाइंड फॉलोईंग. हा, येस. आपण बघतो ना की वेस्टर्नचं ब्लाइंड फॉलोइंग. ऍटलिस्ट भारतामध्ये ना ह्या काही गोष्टी तरी टिकून आहेत, की चप्पल घराच्या बाहेर काढणं है ना, ह्या तरी गोष्टी ऍटलिस्ट टिकून आहेत. पण वेस्टर्न असं तसेच चप्पल घालून, लाईक त्यांच्याकडे ती कन्सेप्टच नाही ना, शूज, बाहेरचे शूज घालूनच असे घरामध्ये वावरत असतात. ऍक्च्युली ही आपण जर तसं बघायला गेलं तर हे म्हणतात का पुढारलेल्याचं नाही, उलट ह्या मागासलेल्याचं लक्षण आहे. हं. खरं भारताकडे एवढा मोठा ठेवा आहे ना, की भारत हा देश आणि आपली संस्कृती आणि आपली शास्त्र हं, आज जगाला दिशा देऊ शकेल एवढी, एवढी ज्ञान, एवढी सुंदर शास्त्र, एवढं सगळं आपल्याकडे आहे. हं. फक्त आपल्याला काय करायचंय, तर आधी आपल्याला स्वतःला त्या गोष्टी फॉलो करायच्या, जाणून घ्यायच्यात. फॉलो करायच्या आधी आपल्याला ह्या सगळ्या गीतेच्या अध्ययनातून आपल्याला ती जाणून घ्यायचंय. आणि जाणून घेऊन आपल्याला त्या गोष्टी फॉलो करायच्या. आणि मग नंतर आपण स्वतः फॉलो केल्यानंतर मग आपण दुसऱ्यांसाठी एक पथप्रदर्शक व्यक्ती ठरू शकतो है ना. हा, बरोबर दीपा. समुद्रवसने देवी. येस, येस, येस. थँक्यू. सो आता तात्पर्यामध्ये आपण जस्ट एक दोन गोष्टी खूप महत्वाच्या प्रभुपादांनी सांगितल्या आहेत. तात्पर्य वाचत वाचत थोडस जसं जमेल तसं एक्सप्लेन करते.
प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधान आहेतच आणि त्यांचे प्रारंभापासून पालन केले पाहिजे. हं? तसंच आहे की जे शास्त्र विधानांचे पालन करत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते. ओके. असुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि पालन करण्याकडे त्यांचा ओढाही नसतो, है की नाही? म्हणजे की आता सपोज एक आपण म्हणतो ना डॉक्टर्स, पण किती महत्वाचं आहे ह्या गोष्टी फॉलो करणं. की आता सपोज हॉस्पिटलमधले वॉर्ड आहेत. हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आहेत आणि त्याच्यामध्ये पेशंट खूप हे करतायत, म्हणजे खूप त्रास होतोय त्या पेशंट्सला. आणि त्यामुळे नॅचरली त्यांची अशी इच्छा असणार की डॉक्टरनी यावं आणि माझी ट्रीटमेंट करावी. हं? आणि तो राऊंड मध्ये वरती आलेले जे डॉक्टर्स आहेत, ते जर सपोज तिथल्या नर्स बरोबर नुसतेच गप्पा टप्पा हसणं खिदळणं जर करत बसले, तर लाईक हे किती टेरिबल आहे. किती ही गोष्ट चुकीची आहे, है ना? तर तसंच लक्षात घ्या, मी जे मगाशी सांगते ना की हे किती सिरियस आहे ही गोष्ट, हे मिशन किती महत्वाचं आहे आणि किती सिरियस आहे, हो ना, या गोष्टी. की मी जे म्हणते की जे भारतातल्या लोकांनी किंवा भक्तांनी ह्या गोष्टीचा प्रचार करणं किती महत्वाचं आहे, है ना? सो ऍज अ बिंग अ डॉक्टर, हा त्यांनी इकडे तिकडे वेळ न घालवता त्या पेशंटची ट्रीटमेंट करणं जसं महत्वाचं आहे, तसंच आपण देखील आपला जो दिवसातला जो वेळ आहे, तो इकडे तिकडे जास्त वेळ न घालवता ह्या शास्त्रांचा प्रचार करण्यामध्ये, प्रसार करण्यामध्ये, ते फॉलो करण्यामध्ये आपण जास्त फोकस्ड राहणं गरजेचं आहे, है ना? तरच मग ही समाजातले जे आजार आहेत, जे भौतिक आजार आहेत, जो भवरोग आहे, त्याच्यातून आपली देखील आणि आपल्याबरोबर इतरांची देखील आपण त्याची हळूहळू ते बरे करू शकतो किंवा त्या मार्गावरती तरी ऍटलिस्ट आपण जाऊ शकतो. ओके. हे सांगितलंच आपण सुचिरभूत करणं वगैरे सगळं. कसं म्हणतो. हा आता हा जो तात्पर्यामधला जो सेकंड पॅराग्राफ आहे ना, ह्याच्यामध्ये ना प्रभुपादांनी ना मनुसंहिता, हं, हा एक शब्द हे ह्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. की आचरणाच्या बाबतीत विचार करायचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. तर प्रभुपादांनी काय केलं माहिती का? आता आजकाल कसं झालंय की मनुसंहिता म्हणजे फक्त ब्राह्मणच करतात आणि मनुसंहितेमध्ये स्त्रियांना खूप खालच्या लेवलवरती हे केलेलं आहे, असं बिलकुल नाहीये ऍक्च्युली. खरं तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही विचार करा, की ह्या जगामध्ये जे लोक चुकीचं वागतात त्यांना शिक्षा करणाऱ्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याचं हेड कोण आहे? दुर्गा देवी आहे. फायनान्स जे डिपार्टमेंट आहे आपलं त्याचं हेड कोण आहेत? लक्ष्मी देवी आहे. जे विद्येचं जे एज्युकेशन म्हणतात त्याचे हेड कोण आहे? तर सरस्वती देवी आहे. तर आपल्याकडे पूर्वीपासूनच स्त्रीला एक खूप रिस्पेक्टेबल आणि एक खूप मानाचं हे आहे, की अगदी महाभारत जे घडलं ते कशावरून घडलं तर द्रौपदीचा अपमान झाला. रामायण, सीतामाईंना नीट वागणूक मिळाली नाही, म्हणजे त्यांचं अपहरण झालं वगैरे, ह्या म्हणजे एका स्त्रीला त्रास दिला गेला त्याच्यावरून ह्या दोन्ही दोन्ही गोष्टी घडल्या, रामायण झालं आणि महाभारत झालं. तर आपल्याकडे स्त्रियांना तेवढा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये तेवढं स्थान होतं नक्कीच. आणि मनुसंहितेमध्ये सुद्धा तसंच सांगितलंय. परंतु आता आजकाल काय झालंय ना, टू मच ऑफ मॉडर्नायझेशन मुळे ना ते खूप चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं, खूप चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं. की मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. आता ह्याचं मग लगेचच नाही नाही नाही, याचा अर्थ काय स्त्रीने काय गुलाम, तसं नाहीये. ते काय सांगतात की प्रभुपाद काय सांगतात की बालकांना पण स्वातंत्र्य दिलं जात नाही, याचा अर्थ की काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना काही गुलाम म्हणून वागवतो का? तसं नाहीये. तर स्त्रीच्या नॅचरल क्वालिटीज प्रमाणे की बाबा तिला लग्नापर्यंत पित्याच्या, लग्नानंतर पतीच्या आणि म्हातारपणी मोठ्या मुलाच्या जस्ट एक संरक्षणाखाली संरक्षणाखाली राहणं महत्वाचं आहे. परंतु आता आजकालचं ना चुकीचं फेमिनिझम वाढलेलं आहे. चुकीचं स्त्री स्वातंत्र्याच्या चुकीच्या व्याख्या
आलेल्या आहेत ऍक्च्युली. त्याच्यामुळे हा सगळा घोळ होतो आणि त्याच्यामुळे मनू असं झालं. पण प्रभुपादांनी काय केलं माहिती का? प्रभुपादांनी ना नेहमीच असं मनुसंहिता आत्ताच्या प्रेझेंट युगामध्ये त्यांनी ती डायजेस्टेबल स्वरूपात करून दिली. म्हणजे त्याच्यातले असे काही सगळेच हार्ड अँड फास्ट सगळेच प्रिन्सिपल्स नाही, पण जे कुठले प्रिन्सिपल्स आता लागू करता येत आहेत तशा प्रकारे प्रभुपादांनी ती हे केले. डायरेक्टली इम्प्लिमेंट केलं नाही, पण आजच्या जगात काय कुठले प्रिन्सिपल्स आहेत त्या गाईडलाईन नुसार जीवन जगायला प्रभुपादांनी आपल्याला हे केलं, सांगितलं. कारण तसं जर झालं ना तर प्रत्येक जण म्हणजे ते स्त्री सुद्धा ना तिच्या बेस्ट ह्याच्यामध्ये सिच्युएट होते. हं? की बाबा शी इज अंडर द प्रोटेक्शन. याचा अर्थ गुलाम नक्कीच नाही, अंडर द फक्त प्रोटेक्शन आहे. अँड दॅट इज हर नॅचरल अँड बेस्ट पोझिशन. आणि त्या पोझिशनमध्ये ती तिची स्वतःची आध्यात्मिक प्रगती चांगल्या रीतीने करू शकते. आणि एका स्त्रीची स्वतःची आध्यात्मिक प्रगती चांगली की नॅचरली मुलं पती सगळं अख्ख्या कुटुंबाचीच आध्यात्मिक प्रगती चांगल्या रीतीने होते. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघा ना की एक दोन सपोज तुम्ही जर हे पाहिलेत की एक तिची सेक्शुअल आयडेंटिटी, त्याला तर मराठी शब्द मला नीट सापडत नाही, आणि एक तिची मॅटर्नल एक आई म्हणून आयडेंटिटी. तर एक आई म्हणून जेव्हा तिची आयडेंटिटी असते त्यावेळेला ती त्याच्यामध्ये समाधानी असते. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी तिच्या मुलांवरती चांगला ती वेळ देते मुलांना. मुलांना वेळ देते, संस्कार देते, पुढची पिढी चांगली घडते. हो की नाही? आणि ते जी सेक्शुअल आयडेंटिटी आहे तिच्या स्त्रीची सपोज, तर त्याच्यामध्ये काय होतं की चांगलं दिसणं, चांगलं राहणं, त्याच्यात त्याला काही चुकीचं नाहीये, चांगलं नाही म्हणता येणार त्याला, परंतु टू मच फॅशनेबल. आणि त्याचा एम असा की टू अट्रॅक्ट द अपोजिट सेक्स. दुसऱ्या परपुरुषांना किंवा पुरुषांना अट्रॅक्ट करून घेण्यासाठीचे तशा प्रकारचे कपडे घालणं, सेक्शुअल अपील थोडक्यात है ना, सेक्स अपील. सेक्स अपील वरती खूप जास्त भर दिला जातो है ना आजकाल आता अशामध्ये. पण त्याला कसं आहे ना ते त्या दोन्ही ऑफकोर्स या गोष्टी शाश्वत नाहीत, पण मॅटर्नल तिची जी आयडेंटिटी आहे आई म्हणून मातृत्वाची तिची जी आयडेंटिटी आहे ती तिचं तरुण पण जरी संपलं, काय तिचं जरी सेक्स अपील कमी झालं तरी सुद्धा ती ती आयडेंटिटी तिची स्वतःची आहे आणि ती तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे. तेच ही जी आयडेंटिटी आहे तिची की एक स्त्री म्हणून म्हणजे लाईक यु नो फक्त एक ती अट्रॅक्ट करण्यासाठीची किंवा एक सेक्स अपील म्हणून ती आयडेंटिटी आहे, ती मात्र एक ठराविक वय संपल्यानंतर ती निघून जाणार आहे ती आयडेंटिटी है ना. आणि ती ज्या वेळेला ती जेव्हा तिच्या मॅटर्नल म्हणजे मातृत्वाच्या रोलमध्ये असते त्यावेळेला तिला कधीच एकटेपणा जाणवणार नाही किंवा माझा वापर झाला असंही कधी वाटणार नाही की जे तिला दुसऱ्या तिच्या रोलमध्ये वाटू शकतं. सो हेच प्रभुपाद सांगतायत की स्त्रीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती प्रॉपरली सिच्युएट होणं है ना. एका आपली स्वतःची पोझिशन समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या स्वतःला आनंदितरित्या सिच्युएट करणं. ना की काय उगाच हे सांगतात असं नाहीये, खरं तर नाही, नीट समजून घेऊन ते स्वीकारणं ह्याला खूप ह्याची महत्वाची भाग आहे हा. ओके. कारण तसं जर झालं ना तर म्हणजे स्त्रीला तिचा रोल जर व्यवस्थित कळाला ना तर मेन वोंट गेट ॲजिटेटेड. म्हणजे पुरुषांचं सुद्धा एजिटेशन म्हणजे काय म्हणतात त्याला, भावना चुकीच्या भावना त्यांना मनामध्ये येत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ती जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा व्यवस्थित तिच्या ज्या मुलांना ती व्यवस्थित वेळ देते, व्यवस्थित संस्कार देते. त्यामुळे सॉरी त्यामुळे ती मुलं सुद्धा एक चांगले नागरिक बनतात आणि चांगले नागरिक चांगले भक्त बनल्यामुळे हा समाज सुद्धा बिघडत नाही. हा समाज सुद्धा एक चांगला समाज घडतो. तर तुम्ही जस्ट विचार करा की हे जे चुकीची जी फेमिनिझमच्या ज्या कल्पना आलेल्या आहेत आणि योग्य स्त्रीत्व नक्की काय आहे हे समजून त्यानुसार जर आपण सर्व स्त्रियांनी समजून घेऊन जर त्याप्रमाणे जीवन हे केलं आध्यात्मिकता बाळगून आणि तिची योग्य पोझिशन समजून केलं तर एक चांगल्या समाजापर्यंत हे करायला केवढा मोठा हातभार लागू शकतो. आणि अशा प्रकारे आपण भगवद्गीतेच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो की कशा प्रकारे ह्या मॅन्युअल प्रमाणे आपल्याला
आपली पोझिशन समजून घेऊन कशा प्रकारे मार्गप्रक्रमण करायचं आहे. ओके, हरे कृष्ण. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारूयात, नाही तर थांबूया. बोल जी, खूप खूप धन्यवाद. हा, एवढं बोल सुंदर विवेचन केलं तुम्ही आंतरिक बाह्य स्वच्छतेबद्दल, ना. स्त्रीचे कसे रोल्स असतात. तर खूप छान लेक्चर झालं माताजी. हरी बोल. हरे बोल. कृष्ण माताजी, दंड सगळ्यांनी प्रणाम. हा, रेखा येस माताजी. माताजी. हो हो, येस 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 येस, हरी बोल. माताजी तो श्लोक म्हणून दाखवू. कुठला? तो समुद्र वसने देवी. समुद्र वसने. हो 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 हो. म्हणा म्हणा माताजी. म्हणा कराग्रे ना. वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. समुद्र वसने देवी, पर्वते स्तन मंडिते, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद हा. स्पर्श क्षमस्व मे, पाद स्पर्श क्षमस्व मे. भूमाता की जय. येस 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 येस, थँक्यू. खूप छान, खूप छान, मस्त. सो लेट्स, आपण सर्वजण ट्राय करूयात. हा, म्हणजे आपण छोट्या 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 आपल्या, तुम्ही असालच ऑफकोर्स, आय एम नॉट सेईंग, पण ज्या काही स्टँडर्ड सध्या फॉलो करताय तुम्ही सगळेजण, हा, जे काही स्टँडर्ड तुम्ही प्रत्येक जण फॉलो करताय, त्याच्यातून एक स्टेप अजून सुचिता, सत्यता, ह्याचे आपण एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करूयात. थँक्यू. थांबूयात मग. येस, थँक्यू. थांबूयात. उद्या पण जॉईन व्हा. हं? हा, मी म्हटलं तसं हा अख्खा चॅप्टर आपल्यासाठीच आहे, आपल्या सर्वांसाठीच आहे. हं? तर उद्याच्या श्लोकाचं ट्रान्सलेशन वाचते. हं? की ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही पण जॉईन व्हा. तुमच्या लोकल डिवोटीज मध्ये, फ्रेंड्स मध्ये पण गीतामृतचे सांगा. हं? म्हणजे हे आसुरी गुण समजून घेऊन आपण, नॉट टू, काय म्हणतात, डोंटची लिस्ट आपली एक तयार होईल आणि त्याच्यातून आपण एक काही गोष्टी नक्की शिकूयात. सो ऍप्लिकेबल भगवद्गीता. येस, सो थँक्यू. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरी बोल. हरी हरे बोल. बोल. हरे कृष्ण. सगळेजण थँक्यू.